मंदिर तुझे सुंदर पावन, मनातच्या तुझेच चिंतन, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. नोविन्याचा 6वा दिवस. विषय पितृत्व आणि मातृत्वाच्या मानवी आणि ख्रिस्ती जबाबदाऱ्या. प्रिय भक्तजनांनो, जबाबदारी म्हणजे दुसऱ्यांचं आयुष्य आनंदी करण्यासाठी झटत राहणं. पितृत्व आणि मातृत्व स्वीकारल्यानंतर जीवनात कुटुंबाप्रती काही जबाबदाऱ्या येत असतात. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या मानवी जीवनासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा पार पाडण्यासाठी आईवडिलांना परिश्रम करावे लागतात. याबरोबरच कुटुंबातील सदस्यांना धर्म, समाज, संस्कृती यांची ओळख होण्यासाठी मूल्य व संस्कार शिकवावे लागतात. ख्रिस्ती या नात्याने पालकांना पवित्र तेक्याची ओळख, ख्रिस्ताची शिकवण, चर्चचे साक्रामेंट आणि समाजाप्रती आस्था या सर्व घटकाचे आचरण व पालन करून घ्यावे लागते. आजच्या मिसा बलिदानामध्ये आपण याचे महत्त्व समजून घेऊन व आपल्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडू. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपण आपल्या पापाची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हिगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी, धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करू व आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. दयाचना गीत क्रमांक 93, हिम्न नंबर 93. प्रभु अपने लोगों पर दया कर. प्रभु अपने लोगों पर दया कर, प्रभु अपने लोगों पर दया कर. हमने अपने सोच विचारों से गलती की है, प्रभु अपने लोगों पर दया कर. मसीह अपने लोगों पर दया कर, मसीह अपने लोगों पर दया कर. हमने कर्मों और लफ्जों से गलती की है, मसीह अपने लोगों पर दया कर. आपण प्रार्थना करूया. हे ज्ञानाच्या व प्रेमदानाच्या प्रभो, सर्व चांगुलपणाच्या उगमा, आमच्या गरजेत आम्ही तुझा धावा करीतो. तुझ्या दिव्य सत्याची ओळख करून घेण्यास व तुझ्या शांतीच्या मार्गाने वाटचाल करण्यास आम्हाला मार्गदर्शन कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करीतो. आमेन.
राजेच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन. राजा अहाबने सर्व इस्रायल लोकांस बोलावणे पाठवले आणि संदेष्टांना कर्मेल डोंगरावर जमवले. एलिया सर्व लोकांच्या जवळ येऊन म्हणाला, तुम्ही दोन्ही मतांमध्ये कोठवर लटपटाल? परमेश्वर हा देव असला तर त्याच्या भजनी लागा, बाल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा. लोकांनी त्याला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. नंतर एलिया लोकांना म्हणाला, परमेश्वराच्या संदेष्टांपैकी मी एकटाच उरलो आहे. बालचे संदेष्टे तर 450 आहेत. आम्हाला 2 गोऱ्हे द्यावे. त्यापैकी त्यांनी आपल्यासाठी वाटेल तो गोऱ्हा घ्यावा. त्याचे त्यांनी कापून तुकडे करावे आणि ते इंधनावर रचावे, पण त्याला अग्नी लावू नये. मग मीही दुसऱ्या गोऱ्ह्याचे तसेच करून तो इंधनावर रचीन आणि त्याला अग्नी लावणार नाही. तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या आणि मी परमेश्वराचे नाव घेतो. जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच खरा देव ठरावा. सर्व लोक म्हणाले, ठीक आहे. एलिया बालच्या संदेष्टांना म्हणाला, प्रथम तुम्ही वाटेल तो गोऱ्हा निवडून सिद्ध करा, कारण तुम्ही पुष्कळ जण आहात. तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या, पण अग्नी मात्र लावू नका. मग त्यांना दिलेला गोऱ्हा त्यांनी सिद्ध केला आणि सकाळपासून थेट 2 प्रहरपर्यंत बालचे नाव घेत आणि हे बाल आमचा धावा ऐक असे म्हणत राहिले. पण काही वाणी झाली नाही की कोणी उत्तर दिले नाही. जी वेदी त्यांनी केली होती तिच्या भोवती ते नाचू बागडू लागले. 2 प्रहरी एलियाने त्यांची थट्टा करून म्हटले, मोठ्याने पुकारा, देवच तो विचारात गढून गेला असेल. तो एकांतात असेल, प्रवासात असेल, कदाचित तो निजला असेल. त्याला जागे केले पाहिजे. ते मोठमोठ्याने हाका मारू लागले आणि आपल्या रिवाजाप्रमाणे सुऱ्यांनी आणि भाल्यांनी आपणास घाव करून घेऊ लागले, एवढे की ते रक्तबंबाळ झाले. दुपार टळून गेल्यावर संध्याकाळच्या यज्ञ समयापर्यंत ते बडबडत राहिले, पण काही वाणी झाली नाही की कोणी उत्तर दिले नाही किंवा लक्ष पुरवले नाही. मग एलिया सर्व लोकांस म्हणाला, माझ्या जवळ या. तेव्हा सर्व लोक त्याच्या जवळ आले. परमेश्वराची वेदी पाडून टाकली होती ती त्याने दुरुस्त केली. तुझे इस्रायल हे नाव पडेल असे याकोबला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले होते. त्याच्या वंशसंख्ये इतके 12 धोंडे एलियाने घेतले. त्या धोंड्याची त्याने परमेश्वराच्या नावाने वेदी बांधली. 2 मापे बी राहील एवढी खळगी त्याने वेदी सभोवार खणली. त्याने वेदीवर इंधने ठेवली आणि गोऱ्हा कापून आणि तुकडे करून ते इंधनावर रचले. मग तो म्हणाला,
4 घागरी पाणी भरून होम बलीबरोबर आणि इंधनावर ओता. तो पुन्हा म्हणाला, दुसऱ्यांदा तसेच करा. तेव्हा लोकांनी दुसऱ्यांदा तसेच केले. तो म्हणाला, तिसऱ्यांदा तसेच करा. आणि त्यांनी तिसऱ्यांदा तसेच केले. पाणी वेदीवरून सभोवार वाहू लागले आणि ती खळगीही पाण्याने भरली. संध्याकाळच्या यज्ञसमयी एलिया संदेष्टा पुढे होऊन म्हणाला, हे परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक आणि इस्रायल ह्यांच्या देवा, इस्रायलमध्ये तूच देव आहेस. मी तुझा सेवक आहे आणि मी ह्या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत, हे सर्वांना जाहीर कर. हे परमेश्वरा, ऐक, माझी विनंती ऐक. हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तूच यांची हृदये तुझ्याकडे पुन्हा वळवत आहेस. यांची या लोकांना जाणीव होऊ दे. तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबली, इंधने, धोंडे आणि माती ही भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी आटले. हे पाहून सर्व लोक पालथे पडून म्हणाले, परमेश्वर हाच देव, परमेश्वर हाच देव. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे. मी परमेश्वराला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस. प्रतिसाद. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे. जे परमेश्वराला सोडून अन्य देवतांच्या भजनी लागतात, त्यांना पुष्कळ दुःखे होतील. ते रक्तमय पेयार्पणे अर्पितात, तशी मी अर्पिणार नाही. मी त्यांच्या दैवतांची नावे उच्चारणारही नाही. प्रतिसाद. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे. परमेश्वर माझ्या वतनाचा आणि प्यालाचा वाटा आहे. माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. प्रतिसाद. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे. जीवनाचा मार्ग तू मला दाखवतोस. तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत. प्रतिसाद. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे. कृपया शिववर्धमानासाठी उभे असा. गीत क्रमांक 207, हिम नंबर 207. यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ. आशीष मिलेगा, साथ मिलेगा, कभी नहीं छोड़ेगा. हालेलुया स्तुति गाए हम
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि मत्तई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, नियमशास्त्र किंवा संदेश त्यांचे ग्रंथ रद्द करण्यासाठी मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करायला आलो नव्हे तर पूर्ण करायला आलो आहे. कारण मी तुम्हास खचित सांगतो, आकाश आणि पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. ह्यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञांतील एखादी रद्द करील आणि त्याप्रमाणे लोकांना शिकवेल त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील. पण जो कोणी त्या पाळील आणि शिकवेल त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. प्रभूचे शुभवर्तमान. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराची शांती तुम्हाबरोबर असो. आज आपण संत अंतोनीच्या नोवेनासाठी आणि ह्या 6व्या दिवशी एकत्र जमलेलो आहोत. संत अंतोनी ज्याप्रमाणे परमेश्वरावरती विश्वास ठेवतो त्याप्रमाणे आपण देखील परमेश्वरावरती विश्वास ठेवावे आणि परमेश्वराच्या आज्ञेनुसार वागावे ह्यासाठी आपण झटणं गरजेचं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, मी आणि माझं कुटुंब परमेश्वरावरती भिस्त ठेवत आहे, विश्वास ठेवत आहे, श्रद्धा ठेवत आहे. पवित्र शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे हे शब्द कोरलेले आहेत त्याप्रमाणे हे शब्द आपल्या हृदयावरती देखील कोरावेत आणि आपण देखील उत्स्फूर्तपणे म्हणावं की मी आणि माझं कुटुंब परमेश्वरावरती विश्वास ठेवते, परमेश्वरावरती श्रद्धा ठेवते, परमेश्वराच्या छत्रछायेखाली आहे आणि राहणार आहे. हा माझा विश्वास आहे आणि ह्या विश्वासानुसार मी जगण्याचा प्रयत्न करीन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अब्राहम लिंकन ह्यांना प्रश्न विचारण्यात आला की जर तुम्हाला दुसरा जन्म मिळाला तर तुम्ही कुठे राहणार? आणि त्यावरती त्यांनी उत्तर दिलं की जर मला दुसरा जन्म घ्यायची संधी मिळाली तर मी त्याच कुटुंबामध्ये जन्माला येईल, त्याच माता पित्याच्या उदरी जन्म घेईन जेथे मला संपूर्ण प्रेमाचा आविष्कार झाला, चांगलं संरक्षण मिळालं, चांगलं प्रेम आस्था मिळाली, जेथे मला गरिबी होती पण त्या गरिबीमध्ये सुख समाधानाचा अनुभव मिळाला, तेथे मला चांगुलपणा मिळाला, त्याच कुटुंबामध्ये मी जन्म घेण्याचा प्रयत्न करीन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या उदाहरणाद्वारे आपल्याला देखील असाच प्रकारचा प्रश्न विचारण्यात येईल, तुम्हाला कोणत्या ठिकाणी जन्म घ्यावासा वाटेल? श्रीमंताच्या घरी किंवा जे घर तुम्हाला परमेश्वराने निवडून दिलेलं आहे, जे माता पिता तुम्हाला निवडून दिलेले आहेत, जे भाऊ बहिणी निवडून दिलेले आहेत, त्या कुटुंबामध्ये तुम्हाला आश्रय घ्यायचा आहे की तुम्हाला वाटतं की मला श्रीमंत हिरोईन ह्यांच्या घरी जर जन्माला आलं असतं तर बरं झालं असतं? परंतु परमेश्वराने आपल्याला ही निवड केलेली आहे, परमेश्वराने आपलं कुटुंब निवडलेलं आहे. परमेश्वराच्या इच्छेनुसार, परमेश्वराच्या आज्ञेनुसार आपण राहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनामध्ये देखील सुख समाधान आणि शांती प्रस्थापित येईल. प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये म्हणत आहे की मी एखादा नियमशास्त्र किंवा आज्ञा तोडण्यासाठी, रद्द करण्यासाठी आलो नाही, तर ती पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. परमेश्वर आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये एक प्रकारे नियमशास्त्र देत आहे आणि तो नियमशास्त्र जर प्रेमाने, आस्थेने जर आपण पाळला तर तो आपल्या जीवनासाठी चांगुलपणाचा ठरेल, आशीर्वादाचा ठरेल, संरक्षणाचा ठरेल. आणि ज्याप्रमाणे पहिल्या वाचनामध्ये
आपल्याला चांगल्या प्रकारे लिहिण्यात आलेलं आहे. आपण ऐकलेलं आहे की आपली मनं आपली नजर परमेश्वराकडे वळावी आणि जेणेकरून आपण परमेश्वरावरती भिस्त ठेवावे, विश्वास ठेवावा आणि परमेश्वर आपल्यासोबत राहावा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपलं कुटुंब जर परमेश्वराकडे नजर ठेवत असेल, परमेश्वराकडे वळालेलं असेल, तर परमेश्वर त्याची नजर आपल्या कुटुंबावरती नक्कीच ठेवेल आणि जी नजर कधीच ढळणार नाही, कधीच दूर जाणार नाही. जरी आपल्या जीवनामध्ये दुःख, कष्ट, यातना आल्या तरीसुद्धा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये असेल तर आपल्याला कसल्याच प्रकारची उणीवा भासणार नाही, कमतरता भासणार नाही. तर त्या कमतरतेमध्ये देखील सुख समाधानाचा आविष्कार होईल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पोप संत लिओ यांना आपल्या देऊळ मातेसाठी आणि कुटुंबियांसाठी एक आश्रयदात्याची निवड करायची होती. त्यांनी भरपूर संतांविषयी वाचन केलं, संतांविषयी अभ्यास केला, परंतु त्यांच्या मनामध्ये एक चांगल्या संतांविषयी निवड करण्यासाठी जुजुकता होती आणि त्यासाठी ते दुसऱ्या बिशपांची, कार्डिनल्सची विचारविनिमय करत होते. आणि त्यावेळेला त्यांच्या मनात त्यांनी बघितलं की असा एक संत आहे ज्यांनी महान प्रवचने केली नाहीत, रक्तसाक्षी झाले नाहीत, त्यांच्याविषयी महान गणलेलं नाही, ते शांत स्वभावाचे आहेत, ते म्हणजे संत योसेफ. संत योसेफ यांची निवड ह्या आपल्या कुटुंबाचा आश्रयदाता म्हणून केल्यानंतर आपल्याला कळते की संत योसेफाची निवड ही परमेश्वराने केली होती. या भूतलावरती भरपूर असे महान व्यक्तिमत्वाचे लोक होती, परंतु संत योसेफाची निवड परमेश्वराने केली होती. तो परमेश्वराच्या आज्ञेमध्ये राहिला, त्यामुळे परमेश्वराची कृपा त्याच्यासोबत होती. त्याच्याविषयी महान असं काही लिहिलं नाही, परंतु त्याचे व्यक्तिमत्व परमेश्वराच्या कृपेने महान झालेले आहे. त्याचप्रमाणे माता मरियेची देखील निवड केली होती आणि माता मरिया म्हणते, माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आणि त्याद्वारे परमेश्वराची कृपा तिच्यासोबत होती. आणि ती असं म्हटलं आहे, आपल्या पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, तू स्त्रियामध्ये धन्य आहेस. आपण देखील आपल्याला वाटते की आपण पण धन्य व्हावं. जर आपण परमेश्वराच्या आज्ञेमध्ये राहिलो तर आपलं जीवन देखील धन्यवादित होईल. प्रभू येशू ख्रिस्त विषयी म्हणायचं म्हणजे स्वर्गीय सुख, स्वर्गीय नंदनवन होतं, तरीसुद्धा परमेश्वराच्या आज्ञेनुसार सर्व काही सोडून आपल्या तारणासाठी, आपल्या सुरक्षतेसाठी, आपल्या कल्याणासाठी तो ह्या भूतलावरती अवतरला. आपल्याला चांगलं शिक्षण दिलं, आपल्याला मध्ये चमत्कार घडवून आणले, आपल्याला त्याने ज्याप्रमाणे शिकवण दिलेली आहे त्याप्रमाणे तो वागला. त्याने क्रूसावरती मरण पत्करलं, पुनरुत्थित झाला. याद्वारे त्याने परमेश्वराच्या आज्ञेनुसार वागण्याचा प्रयत्न केला. आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये लिहिलेलं आहे की मी ह्या भूतलावरती आलेलो आहे नियमशास्त्र रद्द करण्यासाठी नव्हे तर पूर्ण करण्यासाठी. आणि हा नियमशास्त्र आपण आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे पूर्ण करीत आहोत, आपल्या कुटुंबामध्ये आपण कशा प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत, ह्यावरती आपण थोडासा विचारविनिमय करणं गरजेचं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये पुढाकार घेण्यासाठी किंवा पुढे जाण्याचा परमेश्वर वरदान देतो, कृपा देत असतो. ह्या वरदानाचं, ह्या कृपादानाचं आपण कशा प्रकारे वापर करून घेतो ह्यावरती आपण विचारविनिमय केला आहे का? जेव्हा परमेश्वर आपल्याला कृपादान देतो, परमेश्वर आशीर्वादित करतो, तेव्हा आपण त्याचा आज्ञेने, त्या नम्रपणे, चांगुलपणाने
तो त्याचा स्वीकार करून त्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करणे गरजेचं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या परमेश्वराने आपली निर्मिती केलेली आहे. ही निर्मिती आपण फक्त गरिबीमध्येच राहणे, आजारामध्येच राहणे ह्यासाठी केली नाही, तर आपला उद्धार व्हावा. आणि हा उद्धार आपण करू शकतो जेव्हा आपली नजर परमेश्वराकडे असते आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करीत असतो, तेव्हा आपण नेहमी पुढे जात असतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रत्येक कुटुंबामध्ये चांगुलपणा असतो. प्रत्येक कुटुंबामध्ये धैर्य, चांगुलपणा, प्रभावीपणा असतो आणि त्याद्वारे आपण सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करीत असतो. परंतु तेवढंच नव्हे तर दुसरी बाजू आहे ती म्हणजे नकारात्मक. आणि नकारात्मक दृष्टिकोनाला जेव्हा आपण वाढ करतो, वाहवा देतो, तेव्हा आपल्या कुटुंबामध्ये हीच नकारात्मकता पुढाकार घेते आणि आपल्या जीवनामध्ये आजार आणि फ्रस्ट्रेशन, इरिटेशन निर्माण होते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख, यातना निर्माण होतात. आपण आपल्या कुटुंबामध्ये नेहमी चांगलं वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे आणि हे वातावरण निर्माण करण्यासाठी पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये नेहमी बोलावणं गरजेचं आहे. चांगल्या कुटुंबाविषयी म्हणायचं म्हणजे त्या कुटुंबामध्ये कोणत्या गोष्टी घडणं गरजेचं आहे. त्या कुटुंबामध्ये नेहमी प्रार्थना, एकत्र येऊन प्रार्थना करणे, एकत्र येऊन भोजन करणे, एकत्र येऊन विचारविनिमय करणे, एकत्र येऊन अभ्यासामध्ये किंवा कोणत्याही कार्यामध्ये मदत करणे हे फार महत्त्वाचं आहे. आपण आपल्या कुटुंबामध्ये आई वडील, आजी आजोबा असतात, मुलं असतात, ह्या सर्व एक प्रकारे घटक परमेश्वराने दिलेला असतो. आजी आजोबा हे आउटडेटेड मटेरियल नाही, हे आउटडेटेड मटेरियल नाही तर चांगलं ट्रेजर आहे आणि हे ट्रेजर चांगल्या प्रकारे ज्ञानाचं, आशीर्वादाचं, चांगुलपणाचं आहे. ते आपण चांगल्या प्रकारे निगा राखणे गरजेचं आहे. आई वडील हे आपल्याला संरक्षणासाठी असतात. ते फक्त नियमावली करून आपल्याला कोंडीस आणण्यासाठी नसतात. कधी कधी मुलांना वाटते की आपली किती कोंडी झालेली आहे, ही गोष्ट करू नको, ते गोष्ट करू नको, अशा प्रकारे वागू नको, अशा प्रकारे वागू नको, ह्या प्रकारे आपल्याला वाटते की आपल्या जीवनामध्ये कोंडी झालेली आहे, आपल्याला फ्रीडम नाही. त्यामुळे कधीकधी मुलं कंटाळून जातात. तेव्हा आपण थोडासा फ्रीडम देणे गरजेचं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आई वडील हे एक प्रकारचे उदाहरण असतात, मुलांसाठी उदाहरण असतात आणि आपलं रूप, ते प्रतिरूप ते मुलामध्ये पाहण्याचं आपण बघत असतो. तुमची मुलं जर चांगली असतात, तुमच्या मुलाद्वारे चांगुलपणा ह्या समाजामध्ये घडला असेल, तर तुम्ही त्यांना जो आशीर्वाद दिलेला आहे, हा आशीर्वाद उन्नतीस गेलेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या प्रत्येकामध्ये आपल्याला वाटते की आपलं जीवन सुखमय, चांगुलपणाचं असावं. आपल्याला वाटते आपल्या कुटुंबामध्ये नेहमी सुख समाधान असावं आणि हे चांगल्या प्रकारचं सुख समाधान निर्माण करण्यासाठी संत पाद्रे पियो एक छान असं वाक्य म्हणतात. ते म्हणतात की आपलं सर्वस्व आपण सुख समाधानासाठी, चांगुलपणासाठी परमेश्वराच्या चरणी ठेवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या चरणी ठेवतो, तेव्हा आपण परमेश्वराला म्हणावं की माझा जो भूतकाळ आहे हा तुझ्या क्षमेच्या, दयेच्या छत्रछायेखाली आहे. आता माझं वर्तमान काळ हा तुझ्या कृपेखाली आहे आणि माझा भविष्य हे तुझ्या उदारपणाच्या उंजळीमध्ये आहे. आपण जेव्हा सर्वस्व, आपला भूतकाळ, आपला वर्तमान काळ, आपला भविष्यकाळ परमेश्वराच्या चरणी ठेवतो, तेव्हा परमेश्वर आपला मार्गदर्शक होतो. आपल्या पुढे आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी असतो, आपल्यासोबत आपल्याला चांगले संरक्षण देण्यासाठी असतो, आपल्याला आधार देण्यासाठी तो आपल्या पाठीशी असतो, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्यावर असतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला जेव्हा उद्धार होण्यासाठी
आपण बघतो तेव्हा आई वडील किंवा आपल्या मुलामध्ये परफेक्शन शोधण्याची गरज नाही. परफेक्शन शोधण्याऐवजी उन्नती कशी, प्रगती कशी होईल ह्यावरती आपण विशेष करून भर देणे गरजेचं आहे. मुलांना वाटते की आपले आई वडील परफेक्ट असले पाहिजे. परफेक्ट म्हणजे हिरो हिरोईन्ससारखे असले पाहिजे. मूवीमध्ये कधी असते, पिक्चरमध्ये कसे असतात त्या प्रकारे असलं पाहिजे. परंतु तशा प्रकारे नसतं. आपले आईवडिलांना वाटते की आपले मुलं परफेक्ट असली पाहिजे, परफेक्ट मार्क्स आणणं गरजेचं आहे, चांगल्या प्रकारे वागणं गरजेचं आहे. अशा प्रकारे परफेक्ट हवं आहे. परफेक्ट फक्त भिंतीवर असलेल्या पिक्चरमध्येच असते. परंतु ह्या आईवडिलांमध्ये, मुलामुलींमध्ये उणिवा असतात. आपण कुठेतरी कमी असतो आणि ह्या कमतरतेमुळे आपल्याला कुटुंब हे उदाहरण आहे. एकमेकांना साथ देणे, एकमेकांना समजून घेणे, एकमेकांना प्रेरणा देणे, एकमेकांना प्रेमाने आच्छादने, कवटाळून घेणे हे कुटुंबाची जबाबदारी असते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या पवित्र मिस्सा बलिदानामध्ये सहभाग घेत असताना आपण विशेष करून प्रार्थना करूया की हे परमेश्वरा, आम्हाला तुझ्या प्रगती पथावरती ने, आमचा सांभाळ कर, आम्हाला आशीर्वादित कर, आम्हाला एकमेकांना समजून घेण्यासाठी, एकमेकांसाठी त्याग करण्यासाठी, एकमेकांना चांगुलपणामध्ये लेखण्यासाठी, एकमेकांवरती प्रेम करण्यासाठी मदत कर, आशीर्वादित कर. आमेन. अर्पण गीत क्रमांक 217, हिम नंबर 217, घे हे प्रभू. स्वीकारुनी मजनी प्रभु, स्वीकारुनी मजनी प्रभु, हे प्रभु, हे प्रभु, स्वतंत्रता मम घे प्रभु, स्मरण शक्ति मम दे प्रभु, सारी माझी, जे माझे मने मी माझे घे प्रभु, हे प्रभु, हे प्रभु. प्रिय बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. हे प्रभू, आमच्या सेवा कार्यावर कृपादृष्टी ठेव. आम्ही आणलेल्या दानांचा स्वीकार कर. आमच्या मनात परोपकाराची भावना वाढवण्यास सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. आमची लाविले आहे. प्रभू आपला परमेश्वर ह्याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. योग्य व तारणदायक आहे ते आमचे कर्तव्य आहे. कारण तुला आमच्या आभारस्तवनाची गरज नाही, परंतु तुझे आभारस्तवन करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली. हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभारस्तवनाने तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही. उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. आणि म्हणून तुझ्या सर्व गायक वृंदाबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरवगीत गातो. गुणगान गीत क्रमांक 281, नंबर 281, पवित्र्याचा तू.
पवित्र्याचा तू गम प्रभू, पवित्र्याचा तू गम प्रभू, शक्तिमान देव सनातन सर्व समर्थ तू प्रभू, तू पवित्र आहे प्रभू, तू पवित्र आहे. पृथ्वीला उपज देऊनी स्वर्ग लोकई जीवन दिले, प्रभूच्या नामे येणार आहे. धन्य गुणी तो धन्य जनी, जयकार जयकार जय 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 जयकार. पवित्र्याचा तू गम प्रभू, पवित्र्याचा तू गम प्रभू, शक्तिमान देव सनातन सर्व समर्थ तू प्रभू, तू पवित्र आहे प्रभू, तू पवित्र आहे प्रभू, तू पवित्र आहे. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्र्याचा तू गम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्याच्यावर दववर्षवाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करीतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त ह्याचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावेत असे आम्ही विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, ऑस्वल्ड ग्रेशियस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग ह्यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुन्हाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांचे बरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करीतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ता ठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. आमेन.
तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बाबा, पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला प्रसंगी पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझा आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करीतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभो, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. सूचनेकडे लक्ष द्या. ख्रिस्त शरीर हे फक्त ख्रिस्ती लोकांच्या सेवनासाठी. होली कम्युनियन इज ओनली फॉर कॅथलिक. ख्रिस्त शरीर हे सिर्फ ख्रिस्ती लोगों के लिए आहे. ख्रिस्त शरीर गीत. मार्गात जरी असले काटे मार्गास्त होऊ नको. गीत क्रमांक 728, हिम नंबर 628. याच्यातला आपला पहिल्यांदा दुसरा आणि तिसरा, नंतर पहिलं कडवं गाणार आहोत. मार्गात जरी असले काटे मार्गात होतो थांबू नको. येशू आहे तुझ्या संगे, हा तू विश्वास कर. अंतापर्यंत जगाच्या तो आहे तुझ्या बरोबर. मार्गात जरी असले काटे मार्गस्थ होतो थांबू नको. येशू आहे तुझ्या संगे, हा तू विश्वास कर. अंतापर्यंत जगाच्या तो आहे तुझ्या बरोबर. प्रेमी वागावे, द्यावा सुखाचा अनुभव.
जरी असले काटे मार्गास होतो थांबू नको येशू आहे तुझ्या संगे तू विश्वास धर अंतापर्यंत जगाच्या तो आहे तुझ्या बरोबर असावे ध्येय ख्रिस्त मार्गात जरी असले काटे मार्गस्थ हो तू थांबू नको येशू आहे तुझ्या संगे हा तू विश्वास धर अंतापर्यंत जगाचा तो आहे तुझ्या आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या आरोग्यदायी प्रेमाने आम्हाला पापापासून मागे फिरव. तुझ्याकडे जाणाऱ्या सन्मार्गावर आमची पावले वळव. ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावाने करीतो. आमेन. संत अंतोनीचा नवीना, पान क्रमांक 242, पेज नंबर 242. संत अंतोनीकडे परिणामकारक प्रार्थना. सर्वजण एकत्र. हे पवित्र संत अंतोनी, तू सर्व संतांमध्ये सज्जन व दयाळू आहेस. तुझे देवावर असलेले निस्सीम प्रेम, तुझे सद्गुण, तुझा प्रेमळपणा आणि इतरांना दाखवलेला बंधुभाव या देणग्यांनी तुला ईश्वराने या भूतलावर दैवी चमत्कार करण्याची शक्ती दिली आहे. ज्या ज्या व्यक्ती संकटात आहेत अशा व्यक्तींसाठी परमेश्वराकडून विनवणी करून तू दैवी चमत्कार करतोस. चिंतातूर अवस्थेत केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ गेली नाही. तू आजारांना बरे केलेस. जे हरवले होते त्यांचा शोध घेतलास. जे दुःखी होते त्यांना दिलासा व धीर दिलास. तुझ्या पापी लोकांना दयाळू वृत्तीने जीवनाची नवीन दिशा दिलीस. जे तळमळीने तुझ्याकडे धावले त्यांना दिलासा देणे तुला शक्य झाले, कारण तुझ्यामध्ये भेदभाव करण्याची वृत्ती नव्हती. तुझ्या पवित्र जीवनाबद्दल आणि चांगल्या निरागस विचाराने आम्ही तुझ्यापुढे नतमस्तक होतो. तुझी भक्ती करतो. आमच्या विनंत्या ऐक. आम्ही श्रद्धेने चमत्काराची अपेक्षा करतो. दैवी चमत्कार करणाऱ्या प्रेमळ व सौम्य वृत्तीच्या संत अंतोनी, तुझे हृदय सतत मनुष्याला दया दाखवणारे होते. तुझ्या एका शब्दाने आमच्यासाठी बाळ येशूकडे मध्यस्थी कर, अशी प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आम्हाला माऊंट पडू नकोस, पण वाटापासून आम्हाला सोडा. आमेन.
नमोकृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची माते, आम्हासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ हो. आमेन. नवनाथ 6वा दिवस. मी जशी तुमच्यावर प्रीती केली आहे तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. आपण प्रार्थना करूया. आपल्याला आपली शेजारप्रीती ख्रिस्ताच्या आदर्शाप्रमाणे बनवता यावी म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आपल्याला ख्रिस्तासारखी प्रीती करता येईल असा आत्मविश्वास आपल्यामध्ये वाढावा म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आपल्या आचार विचार कृतीमध्ये ख्रिस्ताची करुणा दिसून यावी म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. जीवनात अपयश आले असताना आपण निराश न होता नेहमी प्रयत्नशील असावे म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आपण ज्या काही मागण्या विनवण्या घेऊन येथे आलो आहोत त्या आपण संत अंतोनीच्या चरणाशी ठेवूया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या सामर्थ्याने सर्व काही शक्य होऊ शकते. आमची शेजारप्रीती ख्रिस्ताच्या प्रीतीसारखी कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आजच्या मिसाचं आयोजन ख्रिस्त राजा ह्या विभागाचं होतं. आजचा विषय होता पितृत्व आणि मातृत्वाच्या मानवी आणि ख्रिस्ती जबाबदाऱ्या. गेले 3 दिवस फादर आयझॅक डिसोजा हे मूळचे भुईगावचे, सध्या ते उमराळे येथे आहेत. ते आपल्या शब्दाचा मान ठेवून ते येथे आले. आपल्यासाठी मिसा अर्पण केल्या, प्रार्थना केल्या आणि सुंदर अशी विषयाला धरून प्रवचने दिली. त्याबद्दल मी आपणा सर्वातर्फे त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. उद्याच्या मिसाचं आयोजन स्वरांजली गायन मंडळाचं असेल. उद्याचा विषय असेल मुलांचे शिक्षण, एक प्राथमिक आणि अपरिहार्य हक्क आणि कर्तव्ये. आणि प्रमुख पुरोहित असतील फादर ऑल्विन मिस्किटा. गिनेनो, मला इथे मिसा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पॅरिश प्रीस्ट आणि त्यांचे संलग्न यांचे मी फार फार आभारी आहे. आणि तुम्ही देखील प्रेमाचा आशीर्वाद दिल्याबद्दल मी तुमचा देखील फार ऋणी आहे. थँक्यू. आपण आशीर्वादासाठी उभे राहूया. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. मिसा समाप्त झाली आहे. सदासैनी मातेच्या नव्याची प्रार्थना मुख्य प्रार्थना आहे, तीच आपण फक्त घेणार आहोत. 9 दिन भक्तीची प्रार्थना सर्वजण एकत्र. हे सदासैनी माते, मी तुझ्या पायापाशी आलो आहे. मी पापी आहे, माझ्यावर तुझी दृष्टी वळव. तू माझा आधार आहेस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे दयावंत माते, माझ्यावर दया कर. तू पाप्यांची आशा व आश्रयस्थान आहेस, असे सर्व लोक तुला संबोधितात. तू माझे आश्रयस्थान व आश्रयदाती हो. येशूची भक्ती करण्याकरिता मला सहाय्य कर. तुझा हात माझ्यापर्यंत लांब कर. मी फार पापी असल्यामुळे सर्वस्वी तुझ्या स्वाधीन होतो. तुला माझे जीवन वाहतो व तुझा कायमचा सेवक होतो. मी ईश्वराची करुणा भागून आभार मानतो. तुझ्या वात्सल्यावर माझा विश्वास असल्यामुळे शाश्वत मुक्तीबद्दल मला आशा वाटते.
दुर्दैवाने पूर्वी पुष्कळ वेळा मी पापात पडलो, कारण मी तुझा आश्रय घेतला नव्हता. आता मी प्रतिज्ञा करतो की तुझ्या मदतीने मी यापुढे मोहाला जिंकेन. या कामी तू मला सहाय्य करशील अशी मला आशा आहे. मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. यदा कदाचित माझ्यावर पापात पडण्याचा प्रसंग आला व मी तुझा धावा करण्यास विसरलो तर माझा हात मारवेल. म्हणून तुझ्या कृपेची मी याचना करतो. मला तुझी कृपा मिळणे आवश्यक आहे. दृष्ट शक्तीच्या हल्ल्यातूच माझे आश्रयस्थान आहेस. हे मरी तू मला सहाय्य कर. सदासाईनी माते, ईश्वरापासून दूर होण्याचे दुर्भाग्य माझ्यावर येऊ नकोस. तथास्तु. सदासाईनी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो हे कृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पवित्र मरिया, दुःखितांना मदत कर, दुर्बलांना सहाय्य कर, शोकग्रस्तास आनंदित कर, लोकांसाठी प्रार्थना कर. धर्मगुरूचा कैवार घे. ईश्वरी कार्यास वाहून घेतलेल्या सर्व भगिनींची मध्यस्थी हो. तुझा धावा करणाऱ्या सर्वांना तुझी सहाय्य लाभो. तुला आमची माता व आश्रयदाती नेमले आहे. दुःखात व गरजेत तू आम्हाला सहाय्य कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू, तू आपली माता मरिया हिला आम्हासाठी सदासाईनी माता म्हणून दिले आहेस. तिच्या तसबिरीला आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हा तुझ्या तारणाचे अक्षय फळ प्राप्त हो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाल जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. हे मायाळू कुमारी मरी, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरवलीस असे कुणी कधी ऐकले नाही. हे तू ध्यानात घे. हे परमश्रेष्ठ कुमारी आणि माते, तुझ्या चांगुल पाडावर संभून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव घेतो. तुझ्या जवळ येतो आणि तुझ्या पुढे उभा राहतो. हे देवपुत्राचे माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य करत असतो. आजारांना आशीर्वाद. प्रभूचे नाव हाच आमचा आधार. त्याने स्वर्ग व पृथ्वी उत्पन्न केली. प्रभू आमची प्रार्थना ऐकून घे. माझा धावा तुझ्याकडे पोहोचू दे. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, या तुझ्या सेवकांना मानसिक व शारीरिक स्वास्थ्य दे. धन्य कुमारी मरीच्या विनंतीद्वारे सध्याच्या आजारातून त्यांना बरे कर व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे अनंत सुख उपभोगण्याचा पात्र बनव. आमेन. तुमचे संरक्षण करायस प्रभू तुमच्या जवळ असो. तुमचे पालन करा तुमच्यामध्ये असो. तुमचे मार्गदर्शन करा तुमच्या समोर असो. तुमचा सांभाळ करा तुमच्या पाठीशी असो. तुम्हाला आशीर्वाद द्यावा तो सदैव तयार असो. सदासाईनी मातेच्या विनंतीमुळे सर्व पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि तुम्हाबरोबर युगानुग राहो. आमेन. मिसाची दुसरी वेळ झालेली आहे. जी माणसं कोंकणी मिसासाठी आले त्यांनी थोडं बाहेर थांबायचं आहे. मराठी मिसाची माणसं बाहेर निघाल्यानंतर तुम्ही आतमध्ये प्रवेश करायचा. आभार गीत, गीत क्रमांक 633, सिम नंबर 633. शुभाशी मागा तुम्ही, दया रे करा तुम्ही आम्हा पापियांसाठी. भाग्यवंत संतांतोनी शुभाशी मागा तुम्ही, दया रे करा तुम्ही आम्हा पापियांसाठी. जय जयकार करू आम्ही सदा तुमचे नावाने, नाही विसरणार कवा आम्ही मोठे तुमचे आभारी. जय जयकार करू आम्ही सदा तुमचे नावाने, नाही विसरणार कवा आम्ही मोठे तुमचे आभारी. नवलांचे तुम्ही कधी तेरा नवल केले तुम्ही, सगळे दुनिया अजेब झाले कराए आमच्यासाठी. जय जयकार करू आम्ही सदा तुमचे नावाने, नाही विसरणार कवा आम्ही मोठे तुमचे आभारी.